पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षानं एक ऐतिहासिक पाऊल उचलत प्रथमच ख्रिश्चन आघाडीची स्थापना केलीये. या नव्या आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोफर राजमणी यांची नियुक्ती करण्यात आलीये. पक्षानं दिलेल्या जबाबदारीच्या अनुषंगानं भविष्यातील कार्याची दिशा, समाजहिताचे उपक्रम आणि संघटन विस्ताराची रूपरेषा मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी पुणे शहरामध्ये ख्रिश्चन समाजाची शहर कार्यकारिणी आणि महिला आघाडीची देखील कार्यकारिणी या ठिकाणी आम्ही आज जाहीर करत आहोत. याचा आम्हाला सार्थ आनंद आहे. बरेच वर्षानंतर ख्रिश्चन समाजातील कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये जोडले जात आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन समाजाची मागच्या आठवड्यामध्ये मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ख्रिश्चन समाज रिपब्लिकन पक्षाबरोबर जोडला जाणार आहे अशा पद्धतीचा सर्व समाजातील उपस्थित बांधवांनी निर्धार केला. आणि त्या माध्यमातून गेल्या 8 दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने आम्ही आज या ठिकाणी त्यांची शहर कार्यकारिणी जाहीर करत आहोत. त्या कार्यकारिणीच्या माध्यमातून या समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध राहणार आहे. या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जरी बऱ्यापैकी असलं तरी देखील हा समाज राजकीय प्रवाहापासून खूप लांब आहे. तसेच या समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटकाची जी लोकसंख्या ती देखील बऱ्यापैकी आहे. तर त्या लोकांना अल्पसंख्याक म्हणून ज्या केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या पुढील काळात निश्चित प्रयत्न केले जाणार आहेत. आज या ठिकाणी ख्रिश्चन आघाडी ही एक आघाडी आपण स्थापन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं पाहता 31 तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब पुण्यामध्ये आले होते. त्यावेळेस ज्यांना आपण अध्यक्षपद दिलेले आहे. जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय हिंद. माझं नाव क्रिस्टोफर जॉन राजमणी आहेत. मी ख्रिश्चन समाजाला मला नियुक्ती केलेलं आहे पुणे शहर अध्यक्ष ख्रिश्चन सेलमधून. आणि आज मी आलेलो इकडं प्रेस कॉन्फरन्ससाठी कामासाठी. हे सगळं ख्रिश्चन लोकांना एकत्र घेऊन येऊ आणि ख्रिश्चन लोकांसाठी काहीतरी चांगलं गव्हर्नमेंटचं नियोजन त्यांना देऊ. कारण की ते आज इकडं तिकडं पिसटलंच आहे. त्यांना सगळ्या लोकांना एकत्र घेऊन येऊ. आरपीआयतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जो आपले आहेत यांच्यामार्फत आरपीआयमार्फत त्यांचं जेवढं होतील तेवढं मदत त्यांना पोचवतो. प्रस्ताव मांडण्यामध्ये ख्रिश्चन युवकांना कामं त्यांना द्यावं लागणार. आम्ही बी हिंदुस्थानी आहेत. आम्ही बी सगळं हे धर्मामध्ये आज आलेलो आहे आणि सगळ्यांसाठी बस गव्हर्नमेंटला तेही बोलायचा उद्देश आहे का त्यांना तुम्ही ते थोडं मदत करावं. Basically, I was a minority minister with the Maharashtra government for 4 years. And basic thing is today there is the Christian people are not being given jobs. Second thing is there are a lot of other things where the community is being put down. And whenever you go for anything, tumhe bajola ho, nothing can be done about you. So what we are doing, we are trying to find our unity and fight for our own rights. Today we should be recognized as a Christian community everywhere in the whole of India. So basically we are starting with this over there. We are planning to spread our wings everywhere. हॅलो, नमस्कार. माझं नाव स्टॅनली फ्रान्सिस नाथन. मी व्हाईस प्रेसिडेंट आहे वानोडी RPI थ्रू. ओके, आता असं आहे की आम्ही कॅथलिक ख्रिश्चन लोक पुण्यामध्ये भरपूर आहे. ओके, आणि इंग्लिश मिडियम स्कूल्स पण भरपूर आहे. पर इंग्लिश मिडियम स्कूल असूनसुद्धा गव्हर्नमेंटतर्फे काही फॅसिलिटीज आम्हाला भेटत नाही. फॉर एक्झाम्पल काम झालं या कुठं काही प्रॉब्लेम झालं ख्रिश्चन लोकांना तर त्यांना आम्हाला अवॉइड करतात. ते अवॉइड न करण्यासाठी आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे RPI थ्रू ख्रिश्चन मायनॉरिटी सेल. ह्याच्यामध्ये आम्ही फाईट करतो. ख्रिश्चन लोकांना जेवढं सपोर्ट आम्ही करू शकतो तेवढं सपोर्ट आम्हाला भेटायला पाहिजे गव्हर्नमेंटचं. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट माननीय केंद्रीय राज्यमंत्री
रामदासजी आठवले साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये माझे मित्र क्रिस्टोफर राजमणी, जे लहानपणापासून त्यांना एक आवड आहे की मी माझ्या ख्रिश्चनसाठी काहीतरी करू. RPI पक्ष थ्रू RPI आठवले गट त्यांच्या मार्फत पुणे शहरामध्ये ख्रिश्चन आघाडी करून RPIमध्ये पक्षप्रवेश करून आपल्या समाजाला जेवढी निधी आपण दिल्लीमधून आणू शकतो की आज आपल्याला आपल्यासाठी आपल्या ख्रिश्चन धर्मासाठी क्रिस्टोफर राजमणीने एक पाऊल उचललेलं आहे की त्यांना काहीतरी योगदान गव्हर्नमेंटच्या मार्फत भेटायला पाहिजे. आणि आमचे चर्चचे लोक जे प्रेयर करतात त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट असेल, त्याच्यामध्ये कॅथलिक असेल, सर्व जाती धर्म जेवढे ख्रिश्चनचे जाती धर्माचे लोक आहे, जे येशूला मानणारे लोक आहे, जे येशू मसीला मानणारे लोक आहे, जे मदर मेरीला मानणारे लोक आहे, हे वर्ग आपल्या पुणे शहरामध्ये अख्ख्या भारतामध्ये भरपूर प्रचंड संख्येमध्ये आहे. पण ही संख्या आम्ही कसं गोळा करून गव्हर्नमेंटकडून अनुदान कसं घेऊन यायचं ह्या मार्फतसाठी आम्ही माननीय रामदास आठवले साहेब यांना आम्ही निवेदन केलं. हे पक्षाने लय लोकांचं भलं केलेलं आहे, त्यासाठी आम्ही हे पक्षामध्ये प्रवेश केला, एक विश्वासाने प्रवेश केला. माझा मित्र क्रिस्टोफर राजमणींनी आज बाबासाहेबच्या संविधानासाठी बाबासाहेबांचं संविधान लिहिलं आहे त्यासाठी आम्ही हे पक्षामध्ये प्रवेश करून आपल्याला सर्वांना परत एकदा सांगतो की जय भीम, जय महाराष्ट्र. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महिपाल वाघमारे, सरचिटणीस श्याम सदाफुले आणि ख्रिश्चन आघाडीचे शहराध्यक्ष ख्रिस्तोफर राजमणी यांनी सविस्तर माहिती दिली. समाजातील सर्व घटकांना न्याय, समानता आणि प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी ही आघाडी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.